जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, दिनांक 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पासाठी 15,554 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे नाशिक सेमी स्पीड रेल्वे, नगर बीड परळी रेल्वे, वर्धा नांदेड रेल्वे, बारामती लोणंद रेल्वे या रेल्वे मार्गासाठी एकूण किती रुपयांचा निधी मंजूर केला आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. तर मित्रांनो, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प गुरुवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी संसदेमध्ये सादर केला. यावेळी रेल्वेच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी 15,554 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी त्यावेळी दिली. मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी 13,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. तर यावर्षी वाढीव तरतूद म्हणून 15,554 कोटी रुपयांची तरतूद महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. चला तर मग मित्रांनो, आता आपण पाहूया यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील कोणकोणत्या प्रकल्पाला किती निधी मिळाला आहे याविषयी विस्तारात माहिती. तर सर्वप्रथम पाहूया मित्रांनो, बहुचर्चित पुणे नाशिक सेमी स्पीड रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारच्या 2024-25च्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये 60% वित्तीय खर्च म्हणजे इक्विटीमधून 2,424 कोटी रुपयांची मान्यता मिळाली आहे. पुणे नाशिक सेमी स्पीड रेल्वे प्रकल्पासाठी एकूण 17,889 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यातील 20% खर्च हा राज्य सरकार उचलणार आहे, तर 20% खर्च हा केंद्र सरकार उचलणार आहे. उर्वरित 60% खर्च हा वित्तीय संस्थेद्वारे इक्विटीच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. तर या 60% खर्चातील म्हणजे जवळपास 17,889 कोटीच्या एकूण किमतीच्या 60% समभागातील म्हणजेच 7,155 कोटींमधील 2,424 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. अर्थसंकल्पामध्ये पुणे नाशिक सेमी स्पीड रेल्वेबद्दल चर्चा झाल्यामुळं या हायस्पीड रेल्वे मार्गाला नक्कीच गती मिळेल असा अंदाज रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळाला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील एकूण 6 नवीन रेल्वे मार्गिकांसाठी 1,940 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामधील नवीन रेल्वे मार्गिकांमधील पहिला रेल्वे मार्ग हा नगर बीड परळी रेल्वे मार्ग असणार आहे. यासाठी 275 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर बारामती लोणंद रेल्वे मार्गासाठी 330 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतर वर्धा नांदेड रेल्वे मार्गासाठी 750 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतर सोलापूर उस्मानाबाद तुळजापूर या नवीन रेल्वे मार्गासाठी 225 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतर धुळे नारधना रेल्वे मार्गासाठी 350 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. कल्याण मुरबाड रेल्वे मार्गासाठी 10 कोटी रुपयाच्या तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील दुहेरीकरण आणि चौपदरीकरणासाठी म्हणजेच दुसरी आणि चौथी मार्गिका टाकण्यासाठी 1,610 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये कल्याण कसरा तिसरी मार्गिका 85 कोटी रुपये, वर्धा नागपूर रेल्वे तिसरी मार्गिका 125 कोटी रुपये, वर्धा बल्लारशाह तिसरी मार्गिका 200 कोटी रुपये, इटारसी नागपूर तिसरी मार्गिका 320 कोटी रुपये, पुणे मिरज रेल्वे दुसरी मार्गिका 200 कोटी रुपये, दौंड मनमाड दुसरी मार्गिका 300 कोटी रुपये, वर्धा नागपूर चौथी मार्गिका यासाठी 120 कोटी रुपये, मनमाड जळगाव तिसरी मार्गिका यासाठी 120 कोटी रुपये, जळगाव भुसावळ चौथी मार्गिका यासाठी 40 कोटी आणि शेवट भुसावळ वर्धा तिसरी मार्गिका यासाठी 100 कोटी रुपयांची निधीची तरतूद करण्यात आली आहे. असे एकूण जवळपास 1,610 कोटी रुपयांची तरतूद दुहेरी आणि चौपदरीकरणासाठी केली आहे. पाचोरा जामनेर या गेज रूपांतर मार्गासाठी 300 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. पुणे कर्जत आणि कसारा येथील यार्ड रिमॉडेलिंगसाठी 35 कोटींची निधीची तरतूद झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी प्लॅटफॉर्म लांबीकरणासाठी 10 कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यासोबतच गतिशक्ती योजनेअंतर्गत नवीन 3 रेल्वे मार्गिकांचे कॉरिडॉर करण्यात येणार आहेत. त्यासोबतच 40,000 सामान्य रेल्वे डब्यांचे रूपांतर वंदे भारत एक्सप्रेसमध्ये करण्यात येणार आहे. पॅसेंजर गाड्यांचे कामकाज सुधारले जाणार आहे. पंतप्रधान गतिशक्ती योजनेअंतर्गत पूर्ण कामांना गती देण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. तर एकंदरीतच मित्रांनो, यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील विविध प्रकल्पासाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळं नक्कीच महाराष्ट्रातील विकास कामांना बूस्टर डोस मिळेल. तर मित्रांनो, हा अर्थसंकल्प 2024-25चा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा अर्थसंकल्पातील महत्त्वपूर्ण व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला 2023चा अर्थसंकल्प पाहायचा असेल तर डाव्या बाजूचा व्हिडिओ पहा
मराठवाड्यातील विविध रेल्वे मार्गाविषयी अधिक माहितीसाठी उजाभाऊची प्लेलिस्ट नक्की चेक करा. धन्यवाद.